होळी म्हटलं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आज आपण महाराष्ट्राच्या बाहेरचाच एक पदार्थ बनवणार आहे. जी लोक महाराष्ट्राच्या बाहेरचे जे राज्य असतात ती दिवाळीसारखा होळीला फराळ बनवत असतात. अनेक मिठाई बनवत असतात, करंज्या बनवत असतात, खाज्या बनवत असतात. खूप सारं असतं जे ते नव्या नव्या पद्धतीने नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण होळी स्पेशल मस्त रसरशीत खुसखुशीत अशा खाज्या कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिला मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला इथे एका वाटीने माप करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण घालवतं. जेवढा तुम्ही मैदा घेणार आहे तेवढीच साखर तुम्हाला इथं घ्यायची आहे. कोणताही मिठाईचा पदार्थ असला की तो गोड असतो. चिमूटभर आपल्याला मीठ लागणार आहे आणि एक वाटी मी इथे तेल घेतलेले आहे. आता एवढं तेल आपण एकदम नाही वापरणार आहे. जसं जसं लागणार आहे तसं तसं आपण इथे पिठामध्ये ते घालून पिठाला चोळून घेणार आहे. सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, आपल्याला मैदा इथे चाळून घ्यायचा, म्हणजे मैदा हलका होतो आणि मैद्याचे कणकण जे असतात ते एकदम मोकळे सुटसुटीत होतात. तर इथे आपण मैदा चाळून घेतलेला आहे. थोडंसं मीठ घेतलं आहे ते आपण इथे घालून घेणार आहे. मीठ व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मिसळून घ्यायचं. आता तूप इथे मी गरम करून घेतलेलं नाही, फक्त तूप मी इथे पातळ करून घेतलेलं आहे. हे तूप जे आपण एक वाटी घेतलेले ते पिठामध्ये एकदम घालायचं नाही, तर थोडं थोडं चमच्याने घालून पिठाला आपल्याला तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे. एकदम जर घातलं तर कदाचित काय होतं, पिठापेक्षा तुपाचं प्रमाण जे असतं ते जास्त होतं. म्हणून आपल्याला 3-4 चमचे घालून असं पिठाला चोळून घ्यायचं. तर बघू शकता पिठाचं जे टेक्स्चर आहे, पिठाचं जे आकार आहे ते बदललं गेलेलं आहे. पीठ असं ओलसर आणि घट्टसर दिसतंय, तरी आपले 2-3 चमचे इथे तूप उरलं गेलेलं आहे. आता इथे पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून पीठ आपल्याला एकदम सॉफ्ट इथे मळून घ्यायचं आहे. आता पाणीसुद्धा आपल्याला इथे ना एकदम घालायचं नाही, तर थोडं थोडं करून आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. आता इथे पीठ मळताना आपल्याला ते चांगलं रगडून रगडून मळायचं आहे. पिठाचा एकजीव असा आपल्याला इथे गोळा बनवायचा आहे आणि पीठ आपल्याला चांगलं सॉफ्ट असं बनवायचं आहे. आता हे खाज्याचं पीठ मळताना पीठ घट्ट मळायचं नाही किंवा तितकंसं पातळ मळायचं नाही, तर मिडियम असं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना, अगदी तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. आणि दोन्ही हाताने पीठ चांगलं रगडून रगडून त्याचा मसाज करतो ना, तसा पिठाचा सुद्धा आपल्याला या पद्धतीने मसाज करून घ्यायचा, किंवा खलबत्त्यात घालून सुद्धा तुम्ही इथे हे पीठ टेचून घेऊ शकता. झाकण घालून आपल्याला साईडला ठेवायचं. आता इथे आपण साठा बनवून घेणार आहे. तर साठा बनवण्यासाठी जेवढं तूप राहिलं होतं 2-3 चमचे, त्यामध्ये आपल्याला 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर किंवा मैदा या दोन्हींपैकी एक कोणतंही यामध्ये वापरायचं आणि व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये हे मिक्स करून घ्यायचं. तर हा झाला आपला साठा बनवून तयार. इथे आपण आता पाक बनवून घेणार आहे. खाज्या बनवायच्या अगोदर पाक आपल्याला बनवून साईडला ठेवायचा आहे. एक बाऊल आता भर मी, म्हणजे अर्धा किलोच्या प्रमाणात वजनी घेतलेले, पण एक बाऊल भरून मी साखर घेतलेली आणि त्यामध्ये अर्धा बाऊल आपल्याला पाणी घालून पाक विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं. पाकाला पहिली उकळी काढून घ्यायची. उकळी आली की 2 मिनटं पाक आपल्याला शिजवून द्यायचा. पाक शिजला की आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आहे आणि पाक आपल्याला एक तारीच्या थोडासा कमी चिपचिपा असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा. पाक साईडला ठेवला आहे. तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम करायला ठेवताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि मग आपल्याला इथे खाज्या बनवायला घ्यायचा. परत एकदा आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि इथे आपल्याला लाटायच्या आहे चपात्या. नेहमीच्या चपात्या लाटतो तशाच चपात्या इथे लाटून घ्यायच्या. फक्त ही चपाती लाटताना आपल्याला ती थोडीशी पातळ वाटायची, म्हणजे नेहमीच्या चपातीपेक्षा आपल्याला ती जरासा पातळ लाटून घ्यायची आहे. तर ही पद्धतीने मी चपाती इथे लाटून घेतलेली. थोडंसं पीठ प्लेटवरती पसरून घ्यायचं, म्हणजे चपात्या एकामेकींना चिटकणार नाही. आता 4 किंवा 5 चपात्या आपल्याला इथे लाटून घेतलेल्या आहे आणि प्रत्येक चपातीला आपल्याला या पद्धतीने साठा इथे लावून घ्यायचा आहे. आता इथे साठा लावताना
जास्त लावायचा नाही आहे, तर सगळीकडे असा पसरेल असं साठा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. 5 चपात्या बनवून घेतलेल्या आहे. 5 चपात्यांचा एक मोठा रोल आपल्याला इथे बनवायचा आहे. आता तुम्हाला खाजा किती लेयरचा पाहिजे, किती मोठा पाहिजे, त्यानुसार तुम्ही चपात्या इथे कमी जास्त करू शकता. मी 5 ठेवला आहे, तुम्ही 4 ठेवा, 3 ठेवा. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथे एक एक वरती अशी चपाती ठेवून साठा लावून घ्यायचा. साठा लावला की असा घट्टसर असा हलक्या हाताने आपल्याला रोल इथे बनवून घ्यायचा. रोल बनवताना अजिबात तो असा दाबायचा नाही, आपटायचा अजिबात नाही. तर व्यवस्थित तो रोल आपल्याला इथे असा बनवून घ्यायचा आहे. कडाची जी साईड असते ती अशी या पद्धतीने चिटकून घ्यायची आणि थोडासा पळपाटावरती किंवा किचनवरती रोल असा हाताने फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे खाजा कट करून घ्यायचा या पद्धतीने. ह्या लाट्यासुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता. तर जास्त मोठ्या जाड नाही कट करायच्या किंवा जास्त पातळसुद्धा त्या कट अजिबात करायच्या नाही. आता इथे आपला लाट्या कट करून झालेल्या आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, तर बरोबर असा त्याचे लेयर्स सुटले पाहिजे म्हणून मध्ये बोट ठेवायचं. 2 अंगठ्याने मधला भाग जो आहे तो असा या पद्धतीने दाबून घ्यायचा. म्हणजे ज्या हे आतमधले जे लेयर्स आहे ना ते बरोबर बाहेर असे सुटले जातात या पद्धतीने आणि तो व्यवस्थित त्याला आकार मिळतो. तळल्याच्या नंतर ते आपल्याला परफेक्ट दिसते. इथे बघू शकता असे लेयर्स बाहेर सुटले गेलेले. आता तेल आपण तापायला ठेवलं होतं, पण गॅस एकदम बारीक ठेवला होता आणि तेल इथे आपलं तापलं गेलेलं आहे. जास्त खाजा तळताना तेल कडकडीत अजिबात तापायचं नाही. फक्त खाजा एक आपण लाटी टाकली की थोडासा त्याला फक्त तेलाला अशा बुडबुड्या आल्या पाहिजेत, असं तेल आपल्याला इथे तापून घ्यायचं. जेवढ्या तेलात बसतील तेवढ्याच तेलामध्ये खाजा इथे घालून घ्यायचा आणि थोड्याशा खालच्या साईडने तळल्या गेल्या की मग आपल्याला त्या उलट्या करून घ्यायच्या. सारख्या सारख्या उलट्या अजिबात करू नका. सारख्या सारख्या उलट्या केल्यामुळे लेयर्ससुद्धा एवढे सुटत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने आपण इथे उलट्या करून घेतोय. उलट्या केल्या की चांगला असा खालचा कलर जरासा बदलला की परत एकदा या पद्धतीने उलट्या करून घ्यायच्या. हा खाजा तळायला थोडासा वेळ लागतो, कारण प्रत्येक लेयर हा जो असतो तो सुटणार असतो, शिजायला वेळ लागत असतो. त्यामुळे थोडासा वेळ लागतो, कारण गॅस आपण बारीक गॅसवरती खाजा तळून घेत असतो. पण खायला एकदम छान लागतो, खुसखुशीत लागतो. एकदा बनवला तरी तुम्ही 15 दिवस हा खाजा खाऊ शकता, त्याला काही होत नाही. होळी असेल, एखादा सण समारंभ असेल, कोणता कार्यक्रम असेल, तर छोटा खाणी तुम्ही या पद्धतीने खाजा बनवू शकता. अगदी हलवाईच्या दुकानात ज्या पद्धतीने खाजा बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने हा सुद्धा बनला जातो. आता खाजा तळला गेलेला आहे. तेलातून काढताना मात्र गॅस मोठा करायचा आहे आणि 2 मिनटं परत एकदा तो तेलामध्येच उलटा पालटा करायचा आणि त्यानंतर तेल निथळून घेतलं की इथे डायरेक्ट आपल्याला पाकामध्ये घालायचा. इथे पाक आपल्याला जास्त गरम नाही ठेवायचा, फक्त कोमट पाक आपल्याला इथे ठेवायचा. आपण जर पाकात बोट बुडवलं तर आपल्या बोटाला तो गरमपणा सहन झाला पाहिजे एवढाच पाक आपल्याला गरम करून घ्यायचा आणि लगेच तेलातून काढला की खाजा आपल्याला पाकात ठेवायचा आणि 2 मिनटं पाकामध्ये तो आपल्याला उलटा पालटा करून घ्यायचा. इथे बघू शकताय खाजा सुकल्याच्या नंतर कसे मस्त लेयर सुटलेले, कलर किती छान आलेला आहे आणि एकदम छान आतपर्यंत पाक इथे मुरला गेलेला आहे. लेयर्स तुम्ही बघू शकताय खाजाला कसं मस्त असं सुटला गेलेला. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की